महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। उपाळे मायणी येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून चौघांनी गुप्तीने भोसकून तरुणाचा खून केल्याची घटना सोमवारी घडली आहे। सागर पवार असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। तसेच सागर सोबत असलेले त्याचे साथीदार दिग्विजय बल्लाळ आणि प्रशांत बल्लाळ यांनाही दगडाने आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत। सूरज माने, मयूर पडळकर, सौरभ जमदाडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। अन्य एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतलं। या प्रकरणी कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल झालाय। याबाबत विशाल पवार यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली आहे। उपाळे मायणी येथील संशयित सूरज याच्यासोबत राहत असलेली महिला निघून गेली। ती सागर याच्यामुळेच निघून गेल्याचा राग मनात धरून सूरज, मयूर, सौरभ आणि अन्य एक अल्पवयीन तरुण यांनी संगनमत करून सागर पवार याला येथील शाळेत बोलावून घेतले। त्या ठिकाणी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यानंतर संशयित सूरज माने याने सागर याला गुप्तीने भुसकलं। यामध्ये सागरचा जागीच मृत्यू झाला। यावेळी दिग्विजय बल्लाळ आणि प्रशांत बल्लाळ हे दोघे भांडण सोडवण्यासाठी गेले। त्यावेळी त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले। घटनेची कडेगाव पोलिसात नोंद झाली असून पुढील तपास विट्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील करतायत। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।